जमीन महारवतनाची घेतली त्यावेळेस जे तायडे कुटुंब होतं त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की जेव्हा हे कारखाना सुरू होईल त्या वेळेस तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना इथे नोकरी देण्यात येईल. परंतु आता आज तर तिथे कारखानाच झाला नाही, तर हे फसवणूक झाली आहे का त्यांच्यासोबत? आता ते तुम्हीच प्रश्न होता, तुम्हीच उत्तर पण देताय. खऱ्या अर्थाने कारखान्याच्या उद्देशाने जमीन लाटणे हाच उद्देश त्यांचा होता. कारण वेळेवर खरेदी खतामध्ये तापी पूर्ण शुगर अलाइट लिमिटेड करायचा, तो वेळेवर खोडून टाकायचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने जमीन घ्यायची. म्हणजे फसवणूक करण्याचा उद्देश त्या दिवसून ठरलेला होता. कारखाना 20-22 वर्षात उभा राहू शकला असता. तो कारखाना काय मुक्ताई सहकारी साखर कारखाना सहकार तत्वातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर घेतला, जाधवच्या नावावर घेतला, पार्टनरशिप केली. आज तिथे 3 पत्र पण नाही. किमान 16-17 असे बेरोजगारांना देशोधडी लावून टाकण्याचे यांची वृत्ती आहे. मुक्ताई सहकारी साखर कारखाना संपवून टाकला, हे काय नवीन कारखाना काढतील? यांना बेरोजगारी खऱ्या अर्थाने इथे वाढवायची आहे. मुक्ताईनगरचा विकास करायचा आणि मुक्ताईनगर बकास करायचा आहे. ह्या लोकांना जे आश्वासन दिलं ते हवेत विरलं. बिचाऱ्याची जमीन त्यांच्या घशात गेली, तर त्या स्वतःच्या जमिनीसाठी त्यांना भांडावं लागतं, त्याच्या दारी जावं लागतं. हा दुर्दैवी बाब आहे. आणि खऱ्या अर्थात सरकारने हे डोक्यात घेऊन योग्य न्याय दिला पाहिजे. शेवटी इथे कष्ट करायला न्याय मिळाला पाहिजे, शोषित पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. यांचं शोषण होतं, आंदोलन होत आहे, त्याची जर सरकार दखल घेत नसेल तर मला असं वाटतं दुर्दैवी बाब आहे. परंतु खडसे असं म्हणत आहे की जेव्हा हे विधानसभामध्ये प्रश्न उचलण्यात आलेला आहे तेव्हा काही मंत्र्यांचा दबाव टाकून हे गुन्हा माझ्यावरती दाखल करण्यात आले. याच्यात दबाव टाकण्याचा काय विषय आहे? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या दिवशी तुम्ही प्रकरण उचलल्या गेलं, प्रकरणाची आवाज उचलल्या गेला, त्या दिवशी प्रकरणाची सगळी सखोल माहिती समोर आली. तुम्ही सरकारचं जर उत्तर पाहिलं तर मी तुम्हाला सरकारचं उत्तर दाखवू शकतो. या सरकारच्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी क्लिअर कट केलेलं आहे की कशा पद्धतीमध्ये महारत्नाची जागा होती. हे सरकारचं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं उत्तर आहे. याच्यामध्ये क्लिअर सांगितलं त्यांनी की महारत्नाची जागा होती कशा पद्धतीच्यात. मी सगळं अंडरलाईन केलं आहे, तुम्हाला देतो लागलंच. आणि ही कशी फेरफार झाली, कशा पद्धती महारत्नाचं भोगटा वर्ग 2 कमी झाला आणि भोगटा वर्ग 1 झाला, या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लपणाऱ्या नाही आहे. त्याच्यातून ह्या गोष्टी कशा लपल्या, कसा कोणी केलं, कोणाचा इन्फ्लुअन्स वापरला, कोण त्याच्यामध्ये प्रेशर प्रॅक्टिस करत होतं. आणि 87च्या 87 एकर जमीन माझ्या माहितीनुसार त्या लोकांना असंच आश्वासनं देऊन तुम्हाला शेअर देऊ, तुम्हाला त्या शेअरच्या माध्यमातून मुलं लावून देऊ, तुम्हाला अमुक देऊ, कवडी मोल भावात घेतलेली जमीन आहे. 20,000 रुपये एकर प्रमाणे घेतलेली जमीन आहे. आज तिथे 50 लाख रुपये एकरचा भाव आहे. 50 लाख रुपये एकरचा भाव आहे. रोड टच जमीन आहे, कंपाऊंड करून घेतलं आहे कोणाकडून, तिसऱ्याकडूनच. तिथे आज काहीच लागवड नाही आहे. कापसाचं पीक पेरा दिसतो, तूरचा पीक पेरा दिसतो, सॅटेलाईट इमेज तुमच्या आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी स्वतःच्या पॉवर वापरून, सरकारमधली पॉवर वापरून करायच्या आणि लोकांची जमीन हिरावून घ्यायची, ही पद्धत चुकीची आहे. मला असं वाटतं की ही तुगलकशाही आहे, ही बंद झाली पाहिजे. गंभीर आरोप केले जात आहेत की पहिल्या आता अटकेची मागणी केली, एसआयटीची मागणी केली, जमिनी परत करा अशी देखील मागणी केली. सगळ्या संदर्भात काय म्हणलं? मुळामध्ये ही जी जमीन घेतलेली आहे ही 85 एकर जमीन आहे आणि या 85 एकर पैकी 2002 ला ही जमीन घेतलेली आहे कारखान्यासाठी, इथेनॉल कारखान्यासाठी. परंतु ते इथेनॉल कारखाना सरकारचं धोरण बदलल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि हा कारखान्याची जमीन आहे तशीच त्या ठिकाणी राहिली. ही जमीन खरेदी जी केली आहे ती जमीन खाजगी सहमतीने खरेदी केलेली जमीन आहे, वर्ग 1 ची जमीन आहे. जी तक्रार आता परवा दाखल झाली की महारवतनची जमीन आहे. मुळामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी या विधानसभेत प्रश्न विचारला असताना त्यांनी सांगितले की ही जमीन महारवतनची नाही, वर्ग 1 ची जमीन आहे आणि वर्ग 1 ची जमीन कुणालाही खरेदी करता येते. या ठिकाणी ते धिंडोरा पेटवला जातो की महारवतनचा आणि या जमिनीचा शून्य संबंध आहे. त्याचे कागदपत्र विधानसभेमध्येच महसूल मंत्री यांनी दिलेले आहेत. आता यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की खरेदीमध्ये छेडछाड केली का काय केली, अशी कुठलीही प्रकार त्या ठिकाणी नाही. जे छेडछाड केली त्याला त्या ठिकाणी त्या जमेलबाईच्या मुलाची सही केलेली आहे की आम्हालाही मान्य आहे. आणि छेडछाड केली वगैरे हे विषय आमचे नाहीच आहे किंवा तो नायट्रॉसिटी वगैरेचा विषय होऊ शकत नाही किंवा फसवणुकीचा विषय होऊ शकत नाही. कारण हे विषय जे आहेत ते सब रजिस्टरनं पाहायचे आहेत. त्याने ते सब रजिस्टरने रजिस्टर केली म्हणजे ते बरोबर आहे असं आम्ही गृहीत धरतो कायद्यानुसार. तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की ॲट्रॉसिटी लावली, एकनाथ खडसे यांच्यावर ॲट्रॉसिटी लावली, नाटक करायची मागणी करताय.
मुळामध्ये माझा काय संबंध आहे ट्रॅजेडीचा? मी काही तिथं हजर नव्हतो, काही मी त्याचा व्यवहार केलेला नाही. मी कुठे 1 मिनिट तिथं उभा नव्हतो. माझी कुठं बोलाचाली झाली नाही. तिथं कोणावर शिवीगाळ झालेली नाही. मग अशा स्थितीमध्ये वाऱ्यावरच अॅट्रॉसिटी लावायचे, दबावापोटी अॅट्रॉसिटी लावायचे, हे चुकीचं आहे. यामध्ये अडकमोलने म्हटलेलं आहे किंवा गिरीश महाजनांनी याची जमीन, गिरीश महाजन या संस्थेचे संचालक आहे. कोणत्या संस्थेत? तापी पूर्णा शुगर अँड अलाइड कंपनी खाजगी, या कंपनीचे गिरीश महाजन त्या ठिकाणी संचालक पूर्वी होते, आजही संचालक आहे. आणि गिरीश महाजनच्या नावावरही त्या ठिकाणी 5-6 एकर काहीतरी जमीन होती. गिरीश महाजनने ही जमीन तातडीनं त्यांना परत देऊन टाकली. ते काही गिरीश महाजन करण्यासारखा उदार आहे म्हणून दिली नाही. त्या ठिकाणी गिरीश महाजनांनी ही जमीन आपल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये जे ॲफिडेविट करतो कोणाची किती प्रॉपर्टी आहे, त्या ॲफिडेविटमध्ये ही जमीन लिहिली नव्हती. आणि ही जमीन न लिहिल्यामुळे जर कोणी तक्रार केली असती तर गिरीश महाजनची आमदारकी रद्द झाली असती. या कारणासाठी गिरीश महाजनने ती जमीन ताबडतोब दिली. पण तरी अजूनही तक्रार करता येते त्याची, जरी 10 वर्षापूर्वीचं असलं तरी तक्रार केव्हाही करता येते. पण त्या कारणासाठी ती दिलेली जमीन आहे परत, अशी काही स्वतः दिलेली नाही. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा महारवतनचा संबंध नाही, कोणत्याही प्रकारे गैरखरेदी केलेली नाही. पैसा देत असताना या ठिकाणी रेडी रेकनरच्या दराने पैसा दिलेला आहे आणि हा पैसा मिळाला अशा स्वरूपाचं दिलेलं आहे. 29 लोकांकडून ही जमीन खरेदी केली. फक्त एकाच खरेदीदाराची तक्रार आली आता. 25 वर्षानंतर तक्रार केली, 25 वर्षानंतर जाग आली की आम्हाला पैसे मिळाले नाही. 25 वर्षामध्ये का नाही केलं? कारण आता एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून नाथाबाला कसं अडकवता येईल अशा स्वरूपाचा हा विषय आहे. आमदार चंद्रकांत पाटलाने पण विधानसभेमध्ये ही लक्षवेधी विचारली होती. त्या लक्षवेधीतच महसूल मंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. आणि आता विनाकारण नाथाबाला या ठिकाणी अडकवण्याचा का प्रयत्न होतोय? कारण या जळगाव जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाला एकही विरोधक नाही. एकमेव राहिलेला विरोधक म्हणजे नाथाभाऊ. मग एकनाथ खडसेंना कसं नाउमेद केलं पाहिजे, कसे खोटे गुन्हे दाखल केले पाहिजे, कसं राजकारणामध्ये चूप बसवलं पाहिजे, हा यांचा प्रयत्न दिसतोय. सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तुमची काही चौकशी केली का आतापर्यंत? नाही, अजून तरी काही चौकशी केली नाही. पण चौकशी केली तर आपण काय त्यांना हे कागदपत्र द्या देऊ. हो, याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की हा इथेनॉल प्रकल्पासाठी जमीन घेतली, इथेनॉल साठी ही जमीन घेतलेली प्रकल्पासाठी. मात्र तापी पूर्णा शुगर इन्स्टिट्यूट असं तुम्ही म्हटलेलं, शुगर कारखान्यासाठी तो नेमका काय संबंध निर्माण होतो? त्याच्यासाठीच घेतले होते, शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीसाठी घेतली होती जमीन. आणि ही जमीन खाजगी घेतलेली आहे, ते इंडस्ट्रीच्या नावाचे नाही आहे. एकनाथ खडसे, शारदा खडसे, गिरीश महाजन अशा खाजगी खरेदीने त्या जमिनी गेल्या. त्या कारखान्याच्या जमिनी आहे, ते वेगळ्या जमिनी आहे. त्यांचा एक आक्षेप आहे की ही जमीन तापी पूर्णा शुगर आलायच्या नावाने पहिल्यांदा घेतली गेली, त्यानंतर वर्ग 1 मध्ये तिला कन्वर्ट करून ती खाजगी करून घेतली. काय नाही, मी केली नाही असणे. महसूल मंत्री जे सांगतात ते खरं आहे विधानसभेत. आणि दुसरा अजून एक आक्षेप आहे त्यांचा की ही खरेदी करताना शारदाताई कुठेच नव्हतं, तरी त्यांच्या नावात खरेदी कशी काय? जो खरेदीदार आहे तो असायला पाहिजे होता काय? शारदाताई तिथं होती. शारदाताईच्या 4 सह्या वेगवेगळ्या ठिकाणी तिथं दिसत आहे. शारदाताईने खरेदी खतावर सही केलेली आहे. शारदाताईने स्टॅम्पवर सही केलेली आहे. शारदाताईने त्या ठिकाणी जी रक्कम चिठ्ठी भरतात पैसे पहिल्यांदा त्याच्यावर सही केलेली आहे. सगळ्या ठिकाणी शारदाताईच्या सह्या आहे. आणि ह्या सह्या ज्या आहे त्या सब रजिस्ट्रारच्या सामने आहे. तो कशाला रिस्क घेईल त्याच्यामध्ये? जमिनीबाईंनी तिथं अंकाय घेतलेला आहे, त्यांना सही येत नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की तिथे दस्तूर खाली दस्तूरचं नाव पाहिजे होतं. त्याच्या खाली दस्तूरचं नाव आहे त्याच्या मुलाचं. भोसरी प्रकरणामध्ये कुठलंही तथ्य नाही. माझा काय संबंध आहे भोसरी प्रकरणात?
मी काही जमीन खरेदी केली नाही, काही घेतली नाही, दिली नाही, पैसे दिले नाही. फक्त म्हणे एक मीटिंग तुम्ही घेतली म्हणून ईडी लावा. नुसत्या मीटिंगमुळे ईडी लागते हे पहिलं उदाहरण आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाथाबू हा पहिला माणूस आहे की त्याला जामीन दिला ईडी मध्ये. म्हणजे देशभरामध्ये कुणालाही जामीन दिला नाही ईडी प्रकरणात. सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून दिलं की माझा काय संबंध आहे, मी फक्त मीटिंग घेतली. तर काय मीटिंग घेतली तर दुसरं काही कुणाला व्हायला ईडीला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने माझा त्याच्या कारणासाठी जामीन दिला. म्हणजे भले भले थकले, भुजबळ सारखे सगळे 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 थकले, दिल्लीवाले थकले, गल्लीवाले, पण तिथं जामीन नाही मिळाला. जेलमध्ये जावंच लागलं. फक्त मी जसा माणूस आहे की बाहेर आहे. पण भाऊ तुम्ही तेव्हा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा पण दिला होता मंत्रिपदाचा. दिला होता ना, पण आता नाही देणार आहे. हे आपले जरी खरातकाळी गेले असतील, अशोक खरातांचे शिष्य असतील, त्यांना भेटले असतील, जाऊन आले असतील, त्यांच्या संग रात्र गमावली असेल, तरी हे राजीनामा नाही देणार. तू असे नाही बोलला, आपल्याला माहित नाही ते. फक्त मला माहित आहे की या मंत्र्याचं नाव कसं येत नाही अजून. या मंत्र्याचं म्हटलं नाही, त्यामुळे तुम्ही समजून जा कोण्या मंत्र्याचं. मला नाही माहित, तिथला विषय पुरेसा मला माहिती नाही. चला.